हरे राम कृष्ण हरे जय हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा
संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला पुण्य धर्म केला पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजने हे धवळिले जग हरि भजने धवळिले जग हरि भजने हे धवळिले जग हरि भजने धवळिले जग कविला लाग कळी काळाचा तू कविला लाग कळीचा तू कविला लाग कळीचा कोणाही न लगे साधनांचा पार लगे साधनांचा पार कोणाही न लगे साधनांचा पार लगे साधनांचा करणे केला त्याग देह बुद्धी केला त्याग देह बुद्धी केला त्याग देह बुद्धी हरि भजने हे धवळिले हरि भजने धवळिले जग हरि भजने हे धवळिले हरि भजने धवळिले जग कविला लाग कळी काळाचा कविला लाग कळीचा कविला लाग कळीचा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाज हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाज हरी कथा तिने भव व्यथा गाईल तो तुका म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाज हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाज हरी कथा तिने भव व्यथा गाईल तो हरि भजने धवळिले जग हरि भजने धवळिले जग कविला लाग कळी काळाचा कविला लाग पैकाळाचा पार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई हॅलो मॉनिटर राव
हलो संसार चणावे संसार चणावे कारुण्या शून्य संसार चणावे संसार चणावे संसार चणावे दुनिया शून्य संसार चणावे संसार चणावे संसार चणावे दुनिया शून्य संसार चणावे दुनिया संसार चणावे संसार चणावे दुनिया शून्य संसार चणावे संसार चणावे वाढता धर्म के वड़ता वाढता धर्म के हरि भजनी हरि भजनी बड़ी हरि भजनी हरि भजनी धर्म के वाढता पुण्य धर्म हरि भजने हरि भजने
सुखवे लाला सुखवे लाला दुख विना हरि मेरी हरि मेरी
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हे पुण्य धर्म केला हरी भजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा कोणाही नलगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी हरी भजने हे धवळिले जग सुकविला लाग कळी काळाचा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो हरी भजने हे धवळिले जग सुकविला लाग कळी काळाचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षर मणाखे आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतम महाश्रेत संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अतिशय प्रासादिक आपल्या जीवनातलं पारमार्थिक कर्तृत्व प्रतिपादन करणारा श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा अत्यंत गोड अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता घेतला. श्री क्षेत्र नाहोरे गाव अत्यंत ऐतिहासिक आध्यात्मिक सामाजिक आणि राजकीय वसा जपणारं गाव. भगवान श्री मल्लिकार्जुन या प्रभूंच्या श्रावण मासातील प्रतिवार्षिक संपन्न होणारा हा उत्सव नवे नवे मल्लिकार्जुन भगवंताचा यात्रा उत्सव आणि त्या पर्वकालावर अखंड हरिनाम सप्ताहाचं गेल्या आज 2 वर्ष 4 वर्ष नाही तर 50 वर्षापासून या सप्ताहाचं आयोजन आहे. आणि हे 50वे स्वर्ण महोत्सवी वर्ष आपण ग्रामस्थ मंडळी
सप्ताह कमिटी, मल्लिकार्जुन देवस्थान कमिटी, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत आदी सोसायटी कार्यालय पदाधिकाऱ्यांच्या वतीने, पंचक्रोशीतील वारकऱ्यांच्या वतीने, विशेष माझ्या माता माऊलींच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे. आजची ही कीर्तनाची सेवा सप्ताह कमिटीच्या द्वारा माझ्याकडे आली. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ या निमित्ताने झाला. गेल्या 2 वर्षापासून सप्ताह कमिटी ग्रामस्थ संपर्क साधत होते, पण माझं पुण्य फळाला येत नव्हतं. पण ह्या वर्षी मल्लिकार्जुन भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि आपली सर्वांची सेवा करण्याकरता मला इथं उपस्थित राहता आलं. मी ह्या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले विशेषत्वाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाल, वृद्ध, माता, भगिनी, विशेषत्वाने या परिसराला एक साक्षपी आणि वारकरी संप्रदायाचे आदर्य संत लाभले. ते म्हणजे परमपूज्य प्रातस्मरणीय संतराज महाराज. त्यांनाही ह्या निमित्ताने मी प्रणिपात करतो. संतराज महाराज संस्थानांचे उत्तराधिकारी माझे जिवलग मित्र हरिभक्तीपारायण साठे महाराज, कालच त्यांचं कीर्तन झालं, सुरेशजी महाराज साठे, त्यांनाही या निमित्ताने धन्यवाद देतो. आधी करून सर्व गुणीजन मंडळी इतकी गोड आहे, नेहमीचीच आहे. वादक गोड आहेत, हार्मोनियम गोड आहे. माझ्यावर प्रेम करणारे आमचे दादा महाराज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. उत्कृष्ट तेही पखवाज वादक आहेत. ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जे सोहळ्यात चालत नाही त्यांच्यापर्यंत पोचवला, नवे नवे भारत देशाच्या बाहेर पोचवला. ते चला वारीला या सोशल मीडियाचे सर्वे सर्वा आणि माझ्यावर पितृतुल्य प्रेम करणारे अविनाश सूर्यवंशी तेही कीर्तनाला आहेत. आधी करून सगळीच मंडळी आहे. व्यक्तिगत नावं कोणाकोणाचे घेऊ मलाच प्रश्न आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. श्री तुकोबाराय महाराजांच्या जीवनातील लौकिक जीवनाचा त्याग करून अलौकिक जीवनात नाही का महाराजांचं झालेलं परिवर्तन आणि त्या अलौकिक जीवनाचा परिवर्तनाचा समाजावर झालेला प्रभाव, त्याचा समाजाला झालेला फायदा, या दोन्ही गोष्टीचा विचार या अभंगाच्या द्वारा आपल्याला चिंतनात घेता येईल. संसाराच्या नावावर शून्य घातला, स्वतःला काय फायदा झाला तर पुण्य धर्म महाराजांना वाढवता आला. हा स्वतःचा व्यक्तिगत फायदा झाला. समाजाचा काय फायदा झाला? हरिभजने हे धवळीले जग, हा समाजाचा फायदा झाला. व्यक्तिगत साधना काय केली? करणे केला त्याग देहबुद्धी. समाजाला काय साधना दिली? तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. म्हणजे पहिलं चरण आणि तिसरं चरण वेष्टी कल्याण आहे, दुसरं चरण आणि चौथं चरण समष्टी कल्याणाचा विचार आहे. बघा,
थोडीशी प्रस्तावना करतो आपल्याला जाणीव व्हावी म्हणून. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, आपल्या जीवनात आपण एखादं कर्तृत्व केलं, आपल्या जीवनात आपण एखादं कार्य केलं, आपल्या जीवनात आपण एखादा आत्ताच्या भाषेत बोलायचं तर प्रोजेक्ट केला, त्याचं कौतुक आपण स्वतः करावं का समाजाने करावं? खरं प्रामाणिक सांगा. तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव समाजाने करावा का तुम्ही स्वतः करावा? जेव्हा तुमच्या कार्याचा गौरव आणि कंसात घ्या तुमच्या अनुपस्थितीमध्ये समाज करेल, तेव्हा तुमचं कार्य समाज उपयोगी आहे असं समजावं. जेव्हा तुमच्या कार्याचा गौरव समाजात स्वतःहून तुम्हाला करावा लागत असेल, तेव्हा तुमचं कार्य स्वस्वार्थाचं आहे असं निश्चित होतं. समाजासाठी काम केलं, धर्मासाठी काम केलं, संप्रदायासाठी काम केलं, देशासाठी काम केलं की समाज डोक्यावर घेतो, आणि या सगळ्यांना स्वतःसाठी वापरलं की समाज मातीत घालतो. अलीकडे 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 दुर्दैव सांगतो, स्वतःसाठी कुणा कुणाला वापरावं हे डोळ्यात पाणी आणून सांगण्यासारखी गोष्ट आहे. अलीकडे लोक स्वतःसाठी देशाला वापरायला लागले, अलीकडे स्वतःसाठी धर्माला वापरायला लागले, स्वतःसाठी संप्रदायाला वापरायला लागले. आणि दुर्दैवाने दुर्दैवाने विश्व कल्याणाकरता निर्माण झालेली ज्ञानेश्वरी गाथा तो सुद्धा स्वतःसाठीच वापरायला लागले. यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय? कुठलंही काम कधीतरी विचारात घेताना विश्व कल्याण नाही जमलं तर शेजारच्याचं तरी करा, नाही शेजारच्याचं जमलं तर घरातल्यांचं तरी करा, अहो नाही घरातल्यांचं जमलं स्वतःचं कल्याण होईल असं तरी करा. कर्तृत्व इतकं व्यापक असलं पाहिजे, त्या कर्तृत्वाचा सुगंध आकाशाला गवसणी देऊन आला पाहिजे. मात्र कार्यकर्ता जमिनीवर असला पाहिजे, अशी कार्याची उंची असली पाहिजे. दुर्दैवाने कार्यकर्ते इतके आकाशात आहेत आता हल्ली, आणि कार्याचा काहीच पत्ता नाहीये. म्हणून मी बोलू का आता, बोलू का? मला जगात, मला विश्वामध्ये एक साधू दिसला, एक साधू दिसला ज्यांचं कार्याचा सुगंध विश्वाला गवसणी देणारा ठरला. पण असा महात्मा मला पुन्हा बघायला मिळला नाही ज्यांचं जीवन जमिनीवर आहे. असा एकच महात्मा मला जगात दिसला, ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. काय उंची आहे तुकोबारायांच्या कार्याला, काय धार आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या कार्याला. या विश्वामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये एवढं उंचीचं कार्य करून स्वतःच्या जीवनाकडे बघा, केवढी पराकोटीची नम्रता म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. अहो संत चरित्र अवलोकन करत असताना बारीक बारीक गोष्ट अभ्यासा, त्यांच्या जीवनशैलीचा आपल्या जीवनशैलीत जेवढा आणता येईल तेवढा प्रयत्न करा. बोलायला थोडीशी संकोच होतो, पण अलीकडे आमदाराचा जवळचा असलेला माणूस, खासदाराचा जवळचा असलेला माणूस, मंत्र्यांचा जवळचा असलेला माणूस, पक्षाच्या जवळचा असलेला माणूस इतका हवेत राहतो. एक फोन आमदार उचलतो म्हणून आमदाराचाच डीपी ठेवतो, इतका हवेत राहतो. नाही ऐका ना तुम्ही, ऐका ऐका ऐका. सामान्य 5 वर्षाच्या सत्तेत असलेल्या लोकशाहीच्या सत्ताधाऱ्यांकडे आम्ही इतके लाचार होतो. या विश्वाला स्वातंत्र्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पायाजवळ बसून कीर्तन ऐकत होते ते किती मोठे असले पाहिजे होते, पण त्यांच्या जीवनाला नम्रता ही पराकोटीची आहे. कुठे तुम्ही छत्रपती शिवाजी? म्हणून मी एक गोष्ट नेहमी प्रत्येक कीर्तनात माझं वाक्य असेल, मी जगातल्या 2 तत्वाला मानणारा महाराज आहेत. एक हरिभक्ताला आणि दुसरा देशभक्ताला. जगद्गुरु तुकोबारायांसारखा हरिभक्त नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देशभक्त नाही. पराकोटीची उंची त्या महात्म्यांना आहे.
म्हणून छत्रपती शिवरायांचं जीवन बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबारायांची जीवनशैली बघा, काय नम्रता आहे, काय नम्रता आहे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया वैकुंठरा, क्षमा पराधा, क्षमा पराधा, महाराज तुम्ही पराकोटीची नम्रता म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, आणि पराकोटीचं व्यापकता म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय. लक्षात ठेवा, ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाला बांधणारे साधू आहेत. ज्ञानोबारायांचा पाया आणि तुकोबाराय कळश, नाही का. तुका झालाशे भजन करा, खरं म्हणजे सावकाश करायला लावलंय. म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. सावकाश करा म्हणजे स्वरात करा, सावकाश करा म्हणजे गोड वारकरी चालीत करा, सावकाश करा स अवकाश करा आणि सावकाश करा म्हणजे नित्य नियमाने करा. भजन करी सावकाश. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचं ही पराकोटीची नम्रता तुकोबारायांना आपलं कर्तृत्व सांगण्याकरता अधिकार देते, असं माझं मत आहे. लहानातला लहान, महानातला महान, लहानातला महान, महानातला लहान. चला, काही लहानातले लहानच माणसं असतात, सोडून द्या विषय. काही महानातली महानच असतात, तोही विषय सोडून द्या. काही लहानातली महान असतात, याच्यावर तर अजिबात बोलू नका. म्हणजे 100% लहान असतात, दुर्दैवाने लोक त्यांना महान म्हणतात. लहानातली महान. या जगात सगळ्यात मोठा कोण आहे? जो महानातला लहान होतो. जे महान असून लहान होतात, ती महानातली लहान तुमच्या आमच्यासारख्या लहानांना नेतात महानतेकडे. ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. काय आहे बघा, तुम्हाला माणूस आतून नम्र पाहिजे हो, बाहेरून नको. शरीर वाकलं काय न वाकलं काय काही फरक पडत नाही, पण आतून वाकलेलं पाहिजे. मला तर बाहेरून वाकलेले बरेच माणसं भेटतात, पण आतून वाकलेला जो भेटला त्याला संत म्हणा. पराकोटीचं नाही का. मज पामर आहे हे आतून वाकणं आहे. एरवी तरी मूर्ख आतून वाकणं आहे. स्वतःकडे श्रेय न घेणं हे आतून वाकणं आहे. आणि म्हणून ही नम्रता जिथं आहे आणि आपल्या कर्तृत्वामध्ये विश्वाचं कल्याण जिथं आहे, त्यांना आपलं कार्य कर्तृत्व समाजात सांगण्याचा अधिकार आहे. एक भाव. दुसरा एक भाव सांगतो. प्रापंचिक जीवन जगत असताना प्रपंचाला दुय्यम स्थान देऊन ज्यांनी विश्व कल्याणाचा संकल्प केला आणि तो तडीस नेला, त्यांना समाजामध्ये आपलं कर्तृत्व सांगण्याचा अधिकार आहे.
प्रापंचिक जीवन जगणारे तुकोबाराय, प्रापंचिक जीवन जगणारे नामदेवराय, प्रापंचिक जीवन जगणारे सावता महाराज, प्रापंचिक जीवन जगणारे नाथ महाराज, प्रापंचिक जीवन जगणारे गोरोबा काका, प्रापंचिक जीवन जगणारे आदी करून सगळीच संत बघा. या संतांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल, ते प्रपंचात होते पण प्रपंचाला परमार्थ केलं. आपण परमार्थात आहोत पण दुर्दैवाने परमार्थाला प्रपंच केलं. त्यांचं प्रापंचिक जीवन ही विशेष आहे महाराज. त्यांच्या प्रापंचात असले तरी मग मी व्यवहारी आषेण वर्तत, मग मी व्यवहारी आषेण वर्तत, मग मी व्यवहारी आषेण वर्तत, मग मी व्यवहारी आषेण वर्तत. देवी जनात पद्मपत्र, देवी जनात पद्मपत्र, मग मी व्यवहारी असेल वर्तत, मग मी व्यवहारी आषेण वर्तत, मग मी व्यवहारी आषेण वर्तत. प्रापंचिक जीवन संत महात्म्यांचं फार वेगळं राहिलं महाराज. असा एकही संत नाही की ज्यांच्या प्रपंचात परमात्मा येऊन गेले नाही. सांगा मला एकही संत दाखवा की ज्यांच्या प्रपंचात परमात्मा येऊन गेला नाही असा एक संत दाखवा. तुकोबारांच्या घरी येऊन गेले, नाथ महाराजांच्या घरी सालदार म्हणून राहून गेले, गोरोबा काकांच्या घरी मडकी घडून गेले, चोखोबारायांच्या घरी येऊन गेले नाही का, सावता महाराजांच्या घरी शेती करून गेले आहे की नाही, कोणाच्या घरी आले नाही. म्हणजे असा एकही संत नाही ज्यांच्या प्रपंचात देव नाही. आणि आत्ता तुम्हाला असा एकही कीर्तनकार सापडणार नाही ज्याच्या स्वप्नात देव नाही. माझ्या सगळ बरं का, मी काही वेगळा नाही. का? कारण आम्ही प्रपंच सूत्रात जगत नाही. हे बघा, सूत्र असेल तर आयुष्यात कधीच बदल होत नाही, आणि सूत्र नसेल तर त्या माणसाचं काही खरं नाही. मला एक सांगा, 10 अधिक 10 किती होतात? हे सूत्र भारतापुरतं मर्यादित आहे का दुसऱ्या देशात पण लागू आहे? जगाच्या पाठीवर कुठेही जा, 10 अधिक 10 20च होतील, 10 उणे 10 शून्यच होतील. याला सूत्र म्हणतात. तसं प्रपंच सुद्धा सूत्रात करा. ऐका, 2 मिनिटं अजून घेतो. तुमचे प्रस्तावना लांबते पण 2 मिनिटं घेतो. काय पायाभरणी चांगली झाली की अभंग पुढे सहज मग कळतो. महाभारताने 4 सूत्र सांगितलेत. ज्याला प्रपंच करायचं असेल त्याने जरूर हे 4 सूत्र ऐका आणि असं वागण्याचा प्रयत्न करा. प्रपंचाचं पहिलं सूत्र, प्रापंचिक माणसाने दिवसा नैव तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत. प्रापंचिक माणसाने दिवसा असं वागा, असं काम करा, रात्री शांत झोप आली पाहिजे. बघा अवलोकन करून आता आम्ही तर झोप बिघडून बसलोय. 2 कोटीच्या बंगल्यात 25,000च्या गादीवर झोपतोय पण झोप येत नाही. मी पुण्यात एका ठिकाणी मुक्कामाला राहिलो आणि ते म्हणले, महाराज ही गादी खास तुमच्यासाठी घेतली. प्रेम असतं लोकांचं. म्हटलं माझ्यासाठी म्हणजे काय विशेष आहे? त्याने मला भयानकच सांगितलं. ते म्हणले ही गादी 3 लाखाची आहे. मला तेव्हा कळालं गादी पण 3 लाखाची असते असं. मी म्हटलं या गादीचं काय वैशिष्ट्य आहे? ते म्हणले आता तुम्ही ह्या गादीत जर हिवाळ्यात झोपले तर गादी खालून गरम होते, उन्हाळ्यात झोपले तर गादी थंड होते. मी पावसाळ्यात अजून गेलो नाही, परत गेल्यावर सांगतो तुम्हाला कशी होते. नाही माहिती, खरंच कशाला उगाच खोटं बोल.
आम्ही झोपण्याची साधनं शोधतोय, पण आमची झोपण्याची जी शांत वृत्ती आहे ती गमून बसलोय. थोडंसं मला माफ करा. जर रात्री झोप येत नसेल तर समजा दिवसा टेबला खालून कार्यक्रम केलाय तुम्ही. अनितीचं जेव्हा तुमच्या घरात, हे बघा झोप कधी बिघडते, माझं नीट वाक्य ऐका. दुसऱ्याच्या खिशातलं ओरबाडून घेतलं की झोप बिघडते. बिगर कष्टाचं ओरबाडलं की झोप बिघडते. आणि भ्रष्टाचाराने घर भरलं की झोप बिघडते. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, कष्टाने 1 रुपया कमवला की शांत झोप येते. म्हणून अलीकडे माणसं श्रीमंत होण्याचा हव्यास करतायत, पण जीवनातला आनंद जगण्याचा घालून बसलेत. एक वाक्य माझं आवडणार नाही, पण माझं व्यक्तिगत मत आहे की मराठी वाङ्मयातले काही वाक्य, काही शब्द अजिबात संसारात वापरू नये. तो त्या शब्दाचा अपमान आहे. मला असं वाटतं संसारात न शोभणारा एक शब्द आहे सुख, आणि संसारात न शोभणारा दुसरा शब्द आहे आनंद. आनंद आणि सुख हा संसारासाठी निर्माण झालेला शब्द नाही, हा फक्त परमार्थासाठी निर्माण झालेला शब्द आहे. फक्त सुख परमार्थात आहे, आनंद परमार्थात आहे. मग आनंद आणि सुख आणि सुखाची झोप हवी असेल तर एक काम करा, कर्म चांगलं करा, शांत झोप येईल. कर्म चांगलं करा म्हणजे काय करा, प्रामाणिक तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय करा, नोकरी असेल तर नोकरी करा, शेती असेल तर शेती करा, प्रारब्धात येईल तेवढंच कमवा. पण हे करत असताना सकाळी काकडा करायला विसरू नका, आणि घरी आल्यावर हरिपाठ झाल्याशिवाय जीव नका, शांत झोप लागेल. अजून एक काम करा, वर्षातून 20 दिवस काढा, माऊलीच्या सोहळ्यात पायी चला, आणि अजून एक काम करा, वेळ मिळेल तेव्हा ज्ञानेश्वरी वाचा, शांत झोप लागेल. पहिलं सूत्र. दुसरं सूत्र महाभारत बनतं, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षः सुखम वसेत. आता दुसरं, संसारी माणसाने धन कमवा, एवढ्या करा, सोनं घ्या, पण किती कमवा, किती कमवा हे न पटणार आहे मला सुद्धा, मी सुद्धा त्याच्यात बसणार नाही. पण तरी महाभारत सांगतं 8 महिने संसारी माणसाने कष्ट करावे आणि एवढं कमवावं की त्याला पावसाळ्याचे 4 महिने बसून खाता आलं पाहिजे. 4 पिढ्या नाही हो, 4 महिने पुरेल एवढं फक्त बस. एवढा धनसंचय करा, फार अनासक्त धनसंचय करू नका, करू नका. नाहीतरी किती धनसंचय केला तर काय येतंय बरोबर, खरं सांगा. तुम्हाला आता वेळ जाईल, पण एक गोष्ट, मी ना एक दिवशी आविदादा ओरिजिनल भिकारी असल्याची जाणीव मला झाली. खरं सांगतो, ओरिजिनल भिकारी असल्याची जाणीव मला झाली. काय झालं 1-2 मिनिटं सांगतोच, जाऊ द्या, काय हरकत आहे. मी एक दिवशी घरी होतो, शेवा नव्हती. माझ्या काकांचा फोन आला मला शेतातून. माझे काका म्हणजे इकडे चुलते म्हणता का काय म्हणता, हां, काकांचा फोन आला. म्हणले नाना तुम्ही घरी आहात ना, म्हटले हो. त्यांचा नातू शाळेत जातो, ते म्हणजे मला थोडंसं कामात अडकलो, शाळा सुटायची वेळ झाली, तेवढं जयेशला घेऊन या, म्हणजे माझ्या पुतण्याला, लहान आहे तो, 3रीला जातो. मी म्हटलं आता काकांनी काम सांगितलं, घरी आहे, गेलं पाहिजे. मी आपलं स्कूटर घेतली, त्याच्या शाळेत गेलो, त्या माझ्या पुतण्याला बसवलं, घेऊन येत होतो. देवळ्याच्या चौकातून येत असताना पुतण्याने माझ्याकडे एक हट्ट केला. ते म्हणले काका मला पाणीपुरी खाऊ घाला ना. समोर पाणीपुरीचा गाडा लागलेला होता. म्हणले काका पाणीपुरी खाऊ घाला ना. आता मला नाही म्हणता सोय नाही, कारण काकांचा नातू होता. भाऊबंदकीचा प्रश्न फार अवघड असतो. उद्या त्याने जर सांगितलं असतं काकाने साधी 10 रुपयाची पाणीपुरी खाऊ घातली नाही तर माझी इज्जत शून्य झाली असती भाऊबंदकीत. ह्या कमीत कमी खोट्या इमेज पोटी तरी मी त्याला पाणीपुरीच्या गाडीवर नेलं. त्या पाणीपुरी विकणारा भैया, भैया पाणीपुरी दे दो. त्याने पाणीपुरीची प्लेट दिली माझ्या हाताने, मी माझ्या त्या पुतण्याला खाऊ घातली. अजून काही नाही, बास झालं. भैयाला म्हटलं कितना हुआ, म्हणले 20 रुपये हुआ. जेव्हा खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं की घाईघाईत मी तसाच घ्यायला गेलो होतो, माझ्या खिशात 20 पैसे सुद्धा नव्हते. इकडच्या हातात खिशात हात घाल, इकडच्या खिशात हात घाल, इकडच्या खिशात हात घाल.
माझी झाली फजिती, कारण माझ्याकडे त्याला द्यायला 20 रुपये नव्हते. मी दुसरा पर्याय अवलंबला. म्हटलं भैया स्कॅनर है क्या? त्याने लगेच काढलं आणि पुढे ठेवलं. मी पुन्हा मोबाईल काढायला गेलो, पुन्हा सगळे खिशे तपासले. माझ्या लक्षात आलं मोबाईल बी घरी राहिला होता. आता मात्र प्रचंड अडचणीत सापडलो. मोबाईल नाही, खिशात 10 पैसे नाही. मग मी माझ्या कीर्तनाची स्टाईल तिथं वापरायचा प्रयत्न केला. माझा परिचय त्याला करून द्यायला लागलो. पण माझं दुर्दैव, महाराष्ट्रातला प्रसिद्ध कीर्तनकार, आमच्या गावातला पाणीपुरीवाला भैया मला ओळखत नव्हता. त्या दिवशी मी ओळखलं, संजय नाना तुझी काय लायकी आहे. मी त्याला फार प्रयत्न करत होतो पटवायचा, पण सांगायलाही लाज वाटत होती. 20 रुपया बाद में लाके देता. इतक्या अडचणीत सापडलो. खिशातला रुमाल काढून 2 वेळा घाम पुसला. त्याच्यातून सुटका कशी करावी असा प्रचंड विवंचनेत होतो. तितक्यात मला 10वीला शिकवायला असलेली मॅडम स्कूटीवर तिच्या नातूला घेऊन जात होती आणि मला पाहिलं, ती थांबली. ते म्हणले नाना किती मोठा झालास रे, 10वीला मी तुला शिकवलं, पण आता तुझे व्हिडिओ, तुझ्या पेपरला बातम्या, हे सगळं बघून किती आनंद होतो की माझा विद्यार्थी इतका मोठा झाला. छान छान. कोण आहे तुझा? मी म्हटलं माझा पुतण्या आहे. म्हटलं हे कोण आहे? म्हणले माझा नातू आहे. आणि तिला पांडुरंगाने खरी कृपा केली आणि शिक्षिका असून सुद्धा उदार मनाने तिने तिच्या पर्समध्ये हात घातला आणि माझ्या पुतण्याच्या हातात 100 रुपये दिले आणि मी सुटकेच आली, श्वास सोडला. मी पुतण्याच्या हातातून 100 रुपये हिसकवले आणि भैयाला म्हणले 20 रुपया निकाल लो और 80 रुपया वापिस दो. तुम्हाला खरं सांगू का, त्या दिवशी मी खरं शांततेने विचार केला. काहीच पाकिटं ठरवण्यात मजा नाही आणि पैसा जमवण्यात मजा नाही. देवाने ठरवलं तर एका क्षणात भिकारीची जाणीव करू शकतो. कोण ह्या जगात मोठा आहे तो पंढरपूरला आणि आळंदीला बसले. आपण सेवक म्हणून राहा, देव ठेवेल. फार मोहात पडू नका. माझं एक वाक्य तुम्हाला आवडणार नाही तरी सांगतो. झोप बिघडेल आणि मानसिकता खराब होईल एवढं कर्ज करून संसार करू नका. आपल्या आजोबांकडे फार कमी जमीन होती तरी ते आनंदी जगत होते. आपल्याकडे सर्व आहे तरी आनंद नाही. मी एक सांगतो, धन कमवण्यापेक्षा परमार्थ कमवा, आनंदी जीवन जगा. तिसरा मुद्दा, पूर्व वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत. तारुण्य चांगलं जगा. हे पोरं फार भाग्यवान आहेत, लहान पोरं. हे बघा, हे पोरं. तारुण्य असं जगा की वृद्धपण सुखात गेलं पाहिजे. आणि वृद्धपण सुखात जावं असं वाटत असेल तर तारुण्यातच परमार्थाला सुरुवात करा. ज्या 21व्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी वाचली, त्याच 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी हातात घ्या. 60 नंतर जीवन सुखी जाईल, लक्षात ठेवा. आणि शेवटचं सूत्र सांगतो, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रत्यहा सुखम वसेत. मनुष्य जन्म मिळाला, इतका चांगला परमार्थ करा, इतका छान परमार्थ करा. जन्म तुमच्या हातात नाही, मरण तुमच्या हातात नाही. माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून जगता जगता संत वाङ्मयात जगा. मरताक्षणी मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं जीवन प्रपंचात असेल तर त्याने फेटा बांधावा आणि कंबर बांधावा आणि लोकांना अनुभव सांगावे. विठ्ठल विठ्ठल. आता हे शास्त्र सांगितलं. आता आपली अडचण सांगतो. आपली अडचण सांगतो प्रॅक्टिकली. प्रपंच गोड आहे का परमार्थ गोड आहे? परमार्थ गोड आहे. चला ठीक आहे. मग आपण प्रपंचात रमतो का परमार्थात रमतो? एकच काय? म्हणजे प्रपंच गोड नाही पण वृत्ती तिथं आहे आणि परमार्थ गोड आहे पण वृत्ती चिटकत नाही. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू आहे पण ते गोड म्हणून प्यायला आवडतं आणि गोड आहे तिथं वृत्ती चिटकत नाही. आमचा हा मानवी स्वभाव आहे. काही मानवी स्वभावाच्या खुणा सांगतो तुम्हाला. एक,
मानवी स्वभाव आहे, नसताना दाखवत फिरतो, खोटा आव आणतो. याचं उदाहरण सांगायचं तर कर्ज काढून केलेलं मुलीचं लग्न. इतकी केवलवाणी अवस्था असते त्या नवरीच्या बापाची. खरं तर आतून सगळं जळालेलं असतं, पोखारलेलं असतं, तरी तो फेटा बांधून असा करतो या या. पण आतमध्ये मात्र इतकी वाईट परिस्थिती आहे. त्यापेक्षा आहे तसं जगा, आहे तसं जगा, नॅचरल जगा. काही बरोबर नाही आहेत. एक भाव. दुसरा मानवी स्वभाव आहे परनिंदा करत फिरतो. स्वतःचं आत्मचिंतन करा. आणि चौथा मानवी स्वभाव, प्रपंचातून वृत्ती हळूहळू काढा, तिथून निघणार नाही. आणि शक्य तेवढी परमार्थात मुरवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काढा प्रपंचातून वृत्ती, तिथं काही नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा देवाला हात जोडले. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. समाचाराना दृष्टी साधे सारे, समाचाराना दृष्टी हरे सारे, देवाने हरी वृत्ती राहो, देवाने हरी वृत्ती राहो, देवाने हरी वृत्ती राहो, देवाने हरी वृत्ती राहो. हरी गाना माई गोपनाथ आने समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे जिथं चरण सम आहेत तिथं वृत्ती राहो, जिथं दृष्टी सम आहे तिथं वृत्ती राहो. आणि चरण आणि दृष्टी सम या विश्वात एकाच ठिकाणी आहेत. वैकुंठ भूपंढरीमध्ये माझ्या पांडुरंगाचे चरण सम आहेत, माझ्या पांडुरंगाची दृष्टी सम आहे. पांडुरंगाचे दोन वैशिष्ट्ये फार चांगले आहेत. तो दृष्टालाही सारखं बघतो, आणि दुसरी गोष्ट तो दुर्जनालाही जवळ घेतो. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, अयम निजः परो व्यक्ती गणनालकुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. त्याचे चरित्रच उदार आहे. दृष्टी सम. मग परमात्म्याच्या चरणावर तुकोबाराय दृष्टी लावतात, वृत्ती स्थिर करतात. आपण हे काढूया ना, काय वाटतं तुम्हाला? मी अर्धा क्षण घेतो. आमच्या सुखाच्या कल्पना काय आहेत बरं? काय वाटतं? आमची पहिली सुखाची कल्पना आहे घर चांगलं असलं पाहिजे. आमची दुसरी सुखाची कल्पना आहे घरात बाथरूम चांगला असला पाहिजे. आमची तिसरी सुखाची कल्पना आहे अंगावर कपडे चांगले असले पाहिजे. आणि चौथी सुखाची कल्पना आहे शांत झोप आली पाहिजे. याच्यात कुठे बसतो आपण सांगा आता? 2 कोटीचा बंगला नाही 1 कोटीचा फ्लॅट घेतला, EMI फेडता फेडता हार्ट अटॅक येऊन मेला. फ्लॅट पण नील झाला नाही, आहे की नाही? चला, कपडे आज घेतले उद्या फाटतात, झोप येत नाही आधीच सांगितले. मी 4ही मुद्दे सांगतो बघा तुम्हाला. या 4ही गोष्टी तुकोबारायांकडे बघा. तुकोबाराय म्हणतात मी घर बांधलं. मग घर बांधलं तुकोबारायांनी, पण कोणतं घर बांधलं? निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से. आम्ही निराकार आणि निरंतर निरंजन रूपी घरात राहिलो. एक भाग. चला,
दुसरा भाग, आता घरात तुकोबाराय म्हणतात आम्ही आंघोळ केली, पण कोणती केली? आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे तरंग उडले, नाही का? उडले की नाही? बर. कपडे सर्व सुख आलो सर्व अलंकार, सर्व सुख आलो सर्व परिधान केले, सुखाचे कपडे परिधान केले. काही नाही महाराज, सगळं सुख आहे. तो का एकच काम केलं, वृत्ती हे निवृत्त झाली. होईल का आपल्याकडनं? बघा तुम्ही प्रयत्न करून उद्यापासून प्रपंचातून वृत्ती हळूहळू काढा. पण आम्ही ना काढत. मी एक जुनी गोष्ट सांगतो, आपली एकदम ऐकली असेल कदाचित, जुने कीर्तनकार सांगायचे. ते स्टो माहिती आहे का तुम्हाला? स्टो शब्द ऐकलाय का कधी? पूर्वी स्वयंपाका करता हां एक उपकरण होतं ज्याच्यावर स्वयंपाक व्हायचा, स्टोव. हां त्याचे दुरुपयोग पण फार झाले. स्टोव मधलं काढायचं आणि अंगावर ओतायचं आणि सासरे असं नवऱ्याला जेलमध्ये टाकायचं. एक 70 वर्षाचा म्हातारा वारीला आला, त्या काळात स्टोव घेऊन आला की थंड पाणी नको, आंघोळीला गरम पाणी असावं. आणि मग सकाळ पहाटे उठला, त्या स्टोला हवा मारली, त्या बर्नर बनून रॉकेल आलं, त्याला काडी लावली, तो स्टो असा पेटवला, पुन्हा हवा मारली, तो असं चालायला लागला. त्या म्हणजे रॉकेलमध्ये थोडीफार घाण असली केरोसिनमध्ये की ते असं फुरफुर फुरफुर करतं. ते सुरळीत चालण्याकरता त्याच्याबरोबरच एक नाही का यंत्र मिळतं, उपकरण असतं, पिन म्हणतात. हां तुम्हाला नाव माहिती आहे बुवा, त्याला पिन म्हणतात. आणि ती मारायची असते बरं. एवढंसच नेपोल असतं, एवढंच नेपोल. आणि 70 वर्षाचं म्हातारा एवढा भिंगाचा गॉगल लावतो आणि पहाटे पिन मारतो, बरोबर मारतो. कधी सुद्धा नाही पिना चुकत नाही ना. अनेकांनी एका पिनेच सप्ते बंद पाडले. तुमचे गाव चांगले 50 वर्ष पुरे झाले. आता मला सांगा, पिन चुकली नाही, तोच म्हातारा एवढा स्नान करून देवाला पूजेला बसला. पांडुरंगाची एवढी मूर्ती पाटावर मांडली, पांडुरंगाला स्नान घातलं, स्वच्छ केलं, गंध उगाळला. आता मला सांगा, स्टोचं नेपल केवढं आणि देवाचं कपाळ केवढं? 9 इंचाची एवढं तर कपाळ असेल ना. श्रीखंडम चंदम दिव्य गंधाढ्य सुमनोहरम विलेपणम सूरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यतम. देवाला असा गंध लावला, एवढं मोठं कपाळ, पण गंध नीट लागला नाही. गंध लावता लावता देवाच्या डोळ्यात गंध, देवाच्या नाकात गंध, देवाच्या तोंडात गंध. अरे काय तुला पूजेचा गंध? नाही. आता मला सांगा, एकदा तरी पिन चुकली का? एवढंच नेपल, एकदा तरी पिन चुकली का? आणि आता तुम्ही विचार करा, एकदा तरी देवाला घरी गंध नीट लागला का? म्हणजे एकदाही गंध नीट लागला नाही, याचा अर्थ पिना मारायला जेवढी तुमची वृत्ती चिटकते तेवढी देवाच्या पूजेत नसते. म्हणून तुकोबारायने सांगितलंय तुम्हाला, तुम्ही काय करा, अंतर्मुख व्हा, म्हणजे आंधळे व्हा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, सहज मी आंधळा गा, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, सहज मी आंधळा गा. ते निवृत्त झाले जनन दिशे तेथे, निवृत्त झाले निवृत्त झाले.
माझे हार ठाई जे जाते ते माझे हार पडो माझे हार पडो ठाई जे जाते ते माझे हार पडो दृश्य त्याची झाले काही दृश्य जे होते झाले काही दृश्य जे होते शून्य निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्त झाली. खरं सांगू का, कोणी कुठेही परमार्थ करो, मूळ वारकरी संप्रदायाचं निवृत्ती नाथ आहेत आणि ते निवृत्त आहेत. त्या वृत्तीला जोपर्यंत साधक जात नाही तोपर्यंत जनत दिसत राहील, आणि ज्या वृत्तीला साधक गेला की जन दिसणं बंद होईल आणि या दृष्टीने ईश्वरी तत्व दिसू लागेल. पण त्याकरता काय करावं लागेल? कारण आमची निवृत्ती दादा कधीही वृत्तीवर नाही. एकदा आले होते, एक 5 मिनिटं आले होते फक्त वृत्तीवर, पण तेव्हा कोणी शूट करून घेतलं नाही. हा 5च मिनिटं वृत्तीवर आले होते आयुष्यात. 5च मिनिटं वृत्तीवर आले होते. जेव्हा माझ्या ज्ञानोबारायांना समाधी देत होते तेव्हा वृत्तीवर आले आणि ढासाढासा रडले. पुन्हा कायमच निवृत्त आहे. मग शून्य सारोनी तेथे तुकोबाराय म्हणणार सुखे मी निजलो, सुखाने निजलो. का? तिथं शून्य घातला. कुठे शून्य घातला? तो शून्य अभंगाच्या पहिल्याच्या विठ्ठल विठ्ठल वृत्ती स्थित राहिली नाही, वृत्ती निवृत्त झाली आणि म्हणून संसारावर माझा शून्य पडला. संसाराच्या नावे घालून या शून्य. शून्य म्हणजे काय? तुमच्या दृष्टीने शून्य म्हणजे किती पैसे? शून्य म्हणजे काहीच नाही, नाही का? हो,
शून्य म्हणजे जर काहीच नसेल तर हा संसाराचा शून्य जगद्गुरु तुकोबाराने कसा घातला याचंही थोडं अवलोकन आपल्याला करावं लागणार आहे. मग शून्य काहीच नाही तर प्रपंच काहीच नाही. शून्य म्हणजे शून्य दै दावावे झाले तया बिंदुले पाहिजे एक केले ज्ञानोबराय म्हणतात. काय नाही, काहीच नाही ते दाखवायला जे आहे ते शून्य आहे. बरोबर आहे की नाही? जुना काळ चांगला होता, शाळेत शिकवायचे. म्हणजे आता घरी बोलून शिकवतात म्हणून म्हटलं मी. शिक्षक तोच असतो. म्हणजे हे बी किती आश्चर्य आहे बघा ना तुम्ही. शिक्षक तोच असतो, शाळेत शिकवायला शिक्षक तोच असतो, पण तरी लोक घरी जाऊन ट्युशन लावतात. म्हणून म्हटलं आम्हाला पूर्वी शाळेतच शिकवायचे. पाट्या असायच्या, अशा पाट्या पेन असायचे. जुन्या शिक्षकाने एक गणित दिलं, मुलांनो 10 वजा 10, 10 उणे 10, 10 मार्कासाठी प्रश्न करा. पोरांनी पाट्या घेतल्या, 10 उणे 10 शून्य. काही हुशार असतात, 10 उणे 10 20 करून टाकले. काहींनी 15 केले, काहींनी 5 केले, काहींनी 0 केले. आता शिक्षक ज्याने 10 उणे 10 शून्य केले त्याला 10 मार्क द्यायचे, ज्याने 10 उणे 10 20 केले त्याला 0 मार्क द्यायचे. 0 उत्तर असेल तर मार्क 10, अन्य उत्तर असेल तर मार्क 0. एक असा विद्यार्थी भेटला शिक्षकाला, त्याने कोरीच पाटी दाखवली. तो म्हणले, भाऊ एवढं मी जीव तोडतो, शिकवतो, तुला गणित कळालं नाही का? तुला एकट्यालाच कळालं नाही का? ते म्हणले, हे बघा गुरुजी, काही उरतच नसेल तर लिहिण्यात तरी काय अर्थ आहे? त्याची पाटी घेतली आणि त्या पाटीवर मार्क दिले 0. आता चूक कोणाची सांगा मला? ते पोरगं होतं सरपंचाचं. ते म्हणले, गुरुजी खबरदार, मला गणित कळालं नाही का? म्हणले, कळालं. मग 10 मार्क द्या. गुरुजी म्हटले, तुला जे कळालं, नीट वाक्य ऐका, तुला जे कळालं ते मला कळण्याकरता तू आधी 0 दे, म्हणजे मला 10 देता येतील. जगद्गुरु तुकोबारायांना विश्वकल्याणाचं जे कळालं त्याकरता संसारावर 0 दिला आणि वाढता पुण्य धर्म केला. लक्षात ठेवा. विठ्ठला मी 4 भाव सांगतो, वाटल्यास तुम्हाला विस्तार व्हावा म्हणून. पहिली गोष्ट, संसार जर 0 असेल तर संसाराला अभाव माना. काय म्हणतो मी? कारण संसारातलं काहीच खरं नाही, खोटं आहे. प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. न रूपमस्य तथोपलभ्यते न अंतो न च आदे न च संप्रतिष्ठा. गीता म्हणते त्याला काही प्रतिष्ठा आहे का? त्याच्या आधी अंती काही आहे का? काहीच नाही. प्रपंचातलं काहीच खरं नाही. लटी का व्यवहार प्रश्न विचारतो. मला सांगा, सशाच्या शिंगात
एखादा माणूस मंडप देईल का? देईल का मंडप सशाच्या शिंगात? नाही देणार. बरं चला, मी तुमच्या घरी जेवायला यावं असं कुणा कुणाला वाटतं? म्हणजे मी जसं 60 खंड्या खाणाराच आहे बा, तुम्ही एवढं घाबरून राहिले. ऐका ना, मी आपल्या घरी जेवायला यायला तयार आहे, फक्त माझी एकच अट आहे, काशवीच्या तुपात मला शिरा पाहिजे. कोण करणार आहे सांगा बरं? काशवीच्या तुपात शिरा. काशवीचं दूध काढायचं, त्यात विरजण लावायचं. बरं जाऊ द्या, असं घडू नये. माझ्या कीर्तनात असं झालं, वांजेच्या पोराचा खून केला एकाने. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी, श्री क्षेत्र न्हावरे येथील मल्लिकार्जुन यात्रा उत्सव कीर्तन महोत्सवात संजय नाना धोंडगे यांच्या कीर्तनात वांजेच्या मुलाची निर्गुण हत्या. तपासा करता संजय महाराजांना ताब्यात. याच्यातलं काहीच खरं नाही ना. मग तुम्ही याचं जसं हसतात ना, तसं एकदा असा बी विचार करा, जसं सशाचं शिंग खरं नाही, काशवीचं तूप खरं नाही, वांजेचं पोरग खरं नाही, मग प्रपंच तरी कुठे खरं आहे? त्यालाही एकदा खोटं म्हणा ना, फलकट तो संसार. म्हणजे अभाव माना. तुम्ही एक कधी बी अवलोकन करा, ज्याचं त्याचं आत्मचिंतन करा, मागच्या काही गोष्टी आठवा आणि बरं का, आणि विचार करा. तुम्हाला जेव्हा जेव्हा दुःख भोगावं लागलं ना, नीट वाक्य ऐका, विचार करा, घरी जाऊन शांत विचार करा, तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख भोगावं लागलं ना, तेव्हा तुम्ही एकच चूक केलेली असते, खोट्याला खरं म्हटलेलं असतं, खोट्याला खरं म्हणून स्वीकारलं असतं, म्हणून तुम्हाला दुःख होतं. लक्षात ठेवा. त्यापेक्षा खोट्याला अभाव माना आणि ईश्वरी तत्व सत्य आहे त्याला जीवनात स्वीकारा. आयुष्यात दुःख भोगायचं कारणच नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. नाही का, असत्य पदार्थाची जाणीव सत्यत्वाने अंतकरणात केली की कायमचं दुःख आहे. लक्षात ठेवा. कधीच चूक करू नका की हे खोटं आहे, लबाड आहे, ढोंगी आहे, असत्य आहे, विकारी आहे, त्याला स्वीकारू नका. मात्र ते सत्य असेल, ईश्वरी तत्वाला जोडणारं असेल, त्याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्ञानेश्वरी गाथा असेल तर स्वीकारा ना. जीवनात सत्यता येईल. खोट्याला स्वीकारलं की जीवनात दुःख आहे, दुःख आहे. एकाचं लग्न झालं, मुंबईला गेलं, जुना दृष्टांत आहे. 10x10च्या खोलीत राहत होता, चालला संसार, मुंबईचा संसार. 10x10च्या खोलीत बी संसार होतो, हे मुंबईला शिकायला मिळतं. हो. एक दिवशी दोघं बसले होते, 2-4 महिने निघून गेले. याने तिला विचारलं, बरं आहे ना, म्हणजे काही दुःखी नाही ना तू? ते म्हणले, काही दुःखी असायचं कारण नाही, आणि दुःखी असली बी तर आता सांगणार कुणाला? बापाचा विरोध होता तरी आली. त्याने एक प्रश्न विचारला, जर एखादं लेकरू झालं, सांग, पाळणा तरी ठेवायला जागा आहे का आपल्या घरात? कुठे ठेवायचा? ती मोठ्या मनाची होती. ती म्हटले, तुम्ही तिकडं सारखा, आपल्यात लेकरू राहील, काय पाळण्याचं एवढं? पाळणा हालू द्या, आपल्यात लेकरू राहील. हे सरकलं, म्हणजे सरकलेलंच होतं. पुन्हा हे सरकलेल्या बुद्धीने म्हटलं, जुळं झालं, मग काय करायचं? ते म्हणलं, अजून सरका. हे इतकंही सरकेल असं मला माहित नव्हतं. ते इतकं सरकलं, पलंगाच्या खाली पडलं आणि कमरेचं हाड मोडलं. आता मला सांगा, कमरेचं हाड झालेल्या पोराने मोडलं का न झालेल्या पोराने? कोणे मोडलं? कोणे मोडलं? न झालेले पोरं जर हाडं मोडू शकतात तर झालेले काय काय मोडतील? त्यापेक्षा संसाराला खोटा अभाव माना. संसाराच्या नावे घालून या शून्य विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, ही एक बाजू झाली की संसार अभाव आहे, म्हणजे काहीच नाही. आता या शून्याची दुसरी बाजू घ्या. याच्यात हे माईक आहे, ते अभाव आहे, पण ईश्वरी तत्व सत्य आहे ना. मग ते ईश्वरी तत्व जर सत्य असेल तर ते ईश्वरी तत्व शून्य आहे. शून्याचे नभत्व गिळोनी गुणत्रयाते नुरोनी शून्यते महाशून्य श्रुती वचन संमत. परमात्मा तत्व शून्यच आहे ना महाराज. पहिले कोठेच नव्हते काही,
चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग परमात्मा तत्व जर शून्य आहे, आता नीट ऐका, तर त्या ईश्वरी तत्वालाच स्वीकारा. हा बाकीचा पसारा खोटं म्हणा, बाकीच्या पसाराला खऱ्यात्वाने घेऊ नका. काय खरं आहे याच्यातलं? नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. प्रिया खरी आहे का? पुत्र खरा आहे का? धन खरं आहे का? चांगल्याची बायको टिकत नाही. कोणाची टिकली? पुत्र अर्जुनाचा टिकला नाही, रावणाचा टिकला नाही, तुमचा कुठे टिकणार आहे? पैसा कुणाचाच टिकत नाही. 2000ची नोट आली, इतका आनंद व्हायचा मला. मी म्हटलं मोडायचीच नाही. सगळ्या 2000च्या नोटा संगळवल्या आणि पुन्हा मोदीने भरायला लावून दिल्या. मग मला कळालं हे टिकत नाही. काय खरंय? मग त्यापेक्षा जनी म्हणी अवघा देव या तत्वावर जा ना. जसं 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 माईक सोडलं आणि ईश्वरी तत्व संतांनी स्वीकारलं, तुम्ही पण त्या तत्वावर जा ना. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहेशी, जे बुद्धीस पुरेवर निशी ते वस्तुगामी म्हणा ना. काय बिघणार आहे की नाही? सर्वा घटी राम म्हणा ना एकदा. गोंदवलेकर महाराज फार गोड सांगतात. ते म्हणतात मंदिरात नंतर जा, आधी शेजारच्या हृदयात देवाची जाणीव करा. ज्या दिवशी शेजारच्या हृदयात देव दिसेल त्या दिवशी मंदिरात सुद्धा तुम्हाला देव भेटेल. लक्षात ठेवा, ही जाणीव करा ना सत्यत्वाची. तुम्ही खोट्यालाच कवटाळतात. आणि अजून एक दादा महाराज तुम्हाला सांगतो, ज्या पसारा खोट्याचा असतो आणि खऱ्याचं काहीच नसतं. हो, आता रज्जू सरपारकार सांगत नाही वेदांताची प्रक्रिया, पण दोरीवर साप भासला याचे 11 कारण वेदांताने सांगितले. खोटा आहे पण त्याला भासला, खोट्याचाच पसारा असतो. एक अर्धा मिनिट घेतो. एकदा मी तामिळनाडूला गेलो. गुरुवारी बंडाता त्यांनी सप्ताह केला, रामेश्वरला गेलो. आता माझे काही तिकडे परिवार आहे म्हणजे माझं थोडं बोरवेलचं काम असल्यामुळे आविदादाला माहिती आहे, माझे काही मजूर तिकडचे आहेत तामिळनाडूचे. मग ते म्हटले आमचे महाराज येत आहेत तर आमच्याकडे या, कधी येणं होईल. मी 2-4 दिवस राखीव ठेवले आणि गेलो सगळ्यांच्या घरी. मी एका माझ्या ऑपरेटरच्या घरी बसलो होतो आणि त्याने ओळख करून दिली. त्याचा भाऊ बसला होता असा. त्याने सांगितलं सर नंबपुंडाटी, म्हणजे माझा भाऊ आहे, नंबतंबी माझा भाऊ आहे. मग मी त्याच्या भावाला विचारलं अवंग पेरी इन्न, त्याच्या भावाला विचारलं तुझं नाव काय आहे? त्याच्या भावाने सांगितलं सर नंबपेर राम. त्याच्या भावाचं नाव काय होतं? मी कीर्तनच करतो नीट ऐका. त्याच्या भावाचं नाव काय होतं? राम. आता ऐका, तितक्यात त्या रामची बायको कॉफी घेऊन आली. असा ट्रेमध्ये कॉफी घेऊन आली. तामिळनाडूची बाई ती, एवढ्याले मोठेले केस, असे गजरे सगळे लावलेले, आणि ते घेऊन आली. आता रामला वाटलं की हिची ओळख महाराजांना करून द्यावी. रामने सांगितलं सर नंबपुंडाटी. मी तिला विचारलं अवंग पेरी इन्न. मग मी तिला नाव विचारला, ताई तुमचं नाव काय आहे? त्याचं नाव काय होतं? मला तिने तिचं नाव सांगितलं, अरुणा कदम वन सुंदरी सत्यप्रसन्न अंबिका देवी. मला त्या दिवशी कळालं, राम म्हटलं की याचं भक्त पसारा इचाच असतो, त्याला माया म्हणतात. हे सगळं माईक आहे, ते खोटं आहे. ईश्वरी तत्व कृष्ण आहे, राम आहे, 2 शब्दात काम आहे. पसारा माईक आहे, माईक पसारा सोडा आणि ईश्वरी तत्व स्वीकारा. म्हणजे शून्यालाच भाव माना, संसाराच्या नावे घालून या शून्य. तिसरा भाव सांगतो, शरीर मिळालं आहे म्हणजे संसारच आहे. शरीर संसारच आहे. आणि बघा इतकं छान मिळालंय. शरीर उत्तम चांगले,
मिळालं, चांगलं मिळालं. उत्तम मिळालं म्हणजे माणसाचं मिळालं, विशेषच आहे ना. चांगलं मिळालं म्हणजे दोन्ही हात आहेत, दोन्ही पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, नाक व्यवस्थित आहे. अजून काय पाहिजे आता? चांगलं, उत्तम आणि चांगलं. मग आता मला सांगा, एवढं उत्तम आणि चांगलं शरीर कशाला दिलं? तर परमार्थ करून घ्यायला दिलं. लक्षात ठेवा. याच शरीराने ते शक्य आहे. अलीकडे बघा, माणसं घरी कुत्री पाळतात. आधीपासून ती प्रघात आहे. कुत्रे हे पाळीव प्राणी आहे, ते पाळलंच पाहिजे. माझा अजिबात त्याबद्दल दुमत नाही. कोणाच्या घरी कुत्रं पाळलेलं आहे वर बोट करा फक्त. शेतकरी कुटुंब आहे, असलंच पाहिजे ना कुत्रं. ठीक आहे. आणि माझं कुत्रं पाळण्याबद्दल दुमत नाही. फक्त मला सांगा, आपण कुत्रं पाळलं, त्याला आपल्या घासातला घास खाऊ घालतो, अगदी आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून त्याला गाडीत फिरवतो, इथपर्यंत कुत्र्याचं प्रेम आहे. फक्त मला एक सांगा, तुम्ही कीर्तनाला आलात, तुमचं कुत्रं आलं का? तुम्ही वारीला गेलात, तुमचं कुत्रं आलं का? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, तुमच्या कुत्र्याने वाचली का? पर जाऊ द्या एवढं, तुमच्या गळ्यात माळ आहे, तुमच्या कुत्र्याच्या गळ्यात आहे का? ते करतच नाही म्हणून कुत्रं, त्याला ते शक्य नाही म्हणून कुत्रं. आणि आम्हाला मानवी देह मिळाला म्हणून शक्य आहे. मग काय करा? या मानवी देहाचा वापर परमात्म्याच्या प्राप्ती करता करून घ्या. 2 मिनिटं घेतो, 1च मिनिट. हे बघा, कृष्ण परमात्मा उखळावर चढून गेले आणि लोण्याचे गोळे वाटायचे माकडांना. माकड तिकडं घ्यायचे, मागच्या जन्माची उधारी होती. आईने बघितलं, यशोदेने कृष्णाला बांधलं, उखळालाच बांधलं. आता त्या उखळाचा काही दोष आहे का? तेही बांधलं गेलं. पण असं आहे, तुम्ही वाईट कामाला मदत कराल तरी तुम्ही त्याच्यात सहभागी आहात. लक्षात ठेवा. हा माझा मुद्दा तो नाही आहे. तो उखळ म्हणजे कांडाय कुटायचा उखळ पूर्वी असायचा, त्याच्यावर कृष्ण चढला. मी तो उखळ म्हणत नाही, हे शरीर सुद्धा उखळच आहे. खळ प्रवृत्तीचा उत्कर्ष जिथं आहे, ते खळ प्रवृत्तीचा उत्कर्ष असलेलं उखळ म्हणजे मानवी शरीर आहे. किती वृत्त्या वाईट आहेत या मानवी शरीरात. पण कृष्ण परमात्मा म्हणतात, जसं आता सध्या याच्या डोक्यावर पाय देऊन लोणी वाटायचं काम होऊन राहिलं तर करून घ्या, तसं मानवी शय मिळाले. सर्व खळ प्रवृत्ती दाबून ठेवा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती. आणि आताच या देहाकडनं परमार्थ करून घ्या संसाराच्या नावे. शेवटचा मुद्दा सांगतो, भजन घेतो. संसार म्हणजे जर शून्य असेल तर परमात्मा एक आहे. संसार म्हणजे शून्य असेल तर परमात्मा काय आहे? तर संसार जर शून्य असेल, किती शून्य म्हणजे 1 रुपया. बरं, चला थोडं आपण प्रॅक्टिकली बोलू. समजा मला थोडीशी आर्थिक अडचण आहे, येऊ शकते. मी तुमच्याकडे अशी विनंती करतो की मला लाखभर रुपये उसने द्या. कोण देणार आहे? वरबोट करा. दृष्टांतापुरतं तर करा, मी काय खरंच मागणार आहे. समजा तुमच्यातला एक माणूस तयार झाला. महाराज, हे बघा, आपले संबंध काही जुने आहेत. तुम्ही या परिसरामध्ये गेल्या 10 वर्षापासून येतात आणि तुम्ही अडचणीत आहात. ठीक आहे, लाखभर रुपये घेऊन जा, तुमच्याकडे आल्यावर परत द्या. त्या माणसाने मला चेक लिहून दिला पाकिटमध्ये. मला आनंद झाला. मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत गेलो, चेक काढला आणि चेक लावायला लागलो. त्या माणसाने 5 शून्य लिहून दिला होता चेकवर. किती शून्य आहे? आता किती पैसे जमा होतील माझ्या अकाउंटला? 5 शून्य लिहिलेला चेक होता. किती पैसे जमा होतील? अहो, किती जमा होतील? काहीच नाही ना. मी म्हटलं, या माणसाने तर 5 शून्य ठेवून दिल्या. पण मी पण कीर्तनकार आहे, 12 गावचं रोज पाणी पितो, आहे की नाही. मी म्हटलं, ठीक आहे, या शून्यालाही आपण किंमत देऊ. मी काय केला, माझ्या स्वतःच्या हातातला एक पेन घेतला आणि त्या 5 शून्याच्या पुढे 1 ओढला. किती पैसे काढले आता? 1 लाख. नाही, तुमच्या लक्षात आलं नाही. परमात्मा जर एक आहे आणि संसार जर शून्य आहे, किती शून्य वाढवले तरी शून्यच आहे. तुम्ही एक काम करा, 0 रुपये संसारात एक परमात्मा आणा, याची किंमत लाख करून घ्या. हे ज्याला जमलं, संसाराच्या नावे या शून्य पुढे काय होईल? वाढता पुण्य धर्म केला. धर्म हा वाढता केला तुकोबारायने.
वारकरी संतांनी जो धर्म जोपासला तो कोणीही जोपासला नाही. मला कोणी रागवणार नाही ना. माझ्या गुरुवर्यांचं वाक्य आहे, हे बा कोणी दगड मारायचा नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय कधीही धर्माने वागले नाही. वाटलं ना राग तुम्हाला, पण मी कीर्तनात सांगतो, ज्ञानोबाराय कधीही धर्माने वागले नाही, तुकोबाराय कधीही धर्माने वागले नाही. वाटतं दगड मारावा असं तुम्हाला? मी काय म्हणतो, ज्ञानोबाराय तुकोबाराय धर्माने वागले नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय वागले तो धर्म ठरला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. निळोबारांची आरती बघून घ्या. विशेष हरिभक्ती वाढवण्याचं काम माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी केलं. त्याचा परिणाम काय झाला? दुसरं चरण. हरि भजनीय धवळीले जगा, 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 हरि भजनीय लाग पैखाना लाग पैखाना हरि भजन हरि भजनी हरि भजनी हरिभजने हे धवळीले जग. हरिभजनाने जग धवळून काढलं महाराज. बघा तुम्ही, महाराष्ट्र किती प्रगतीवर आला, भारत किती प्रगतीवर आला मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात अजून तुम्हाला खूप गावं दाखवेल जिथं जायला रस्ता नाही, जिथं मुलांना शिकायला शाळा नाही. कितीतरी गावं दाखवेल जिथं अजून लाईट नाही. बरोबर आहे की नाही? पण महाराष्ट्रात असं एकही गाव शिल्लक नाही ज्या गावात वारकरी नाही ना हरिपाठ होत नाही. ही क्रांती कोणी केली? तर तुकोबारायांनी केली. हरिभजने हे ज्ञानोबारायांची तशीच ओवी आहे. काही एखाद्याने वैकुंठे जावे ते वैकुंठाची केले अगवे, हेत नाम घोष गौरवे धवळीले विश्व. विश्व धवळून टाकलं. याकरता मात्र साधना करावी लागते. करणे केला त्याग देह बुद्धी. वारकरी संतांनी देह आणि बुद्धीचा त्याग आहे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. देहाचा विसर पाडला पाहिजे आणि मय्यर्पित मनोरबुद्धी, त्याला बुद्धी समर्पित केली पाहिजे. जर देहाचा विसर, ऐका ना, कीर्तनापुरता जर देहाचा विसर पडला, नीट ऐका माझं, कीर्तनापुरता देहाचा विसर पडला आणि बुद्धी जर ईश्वराला समर्पित केली तर परिणाम काय होईल? शेवटचं चरण. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, नेन भव व्यथा गाईल तो, नेन भव व्यथा गाईल तो, हरि भजनी हे धवळीले जग, हरि भजनी हे धवळीले जग, गाईल हे बाबा हरि भजनी हरि भजनी कविला कळ
भजनी चला चला जय विठोबार खोमाई विठोबार देव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ वाकुदेव तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। सर्वांनी आपल्या नियमाची या ठिकाणी परंपरा पाळा. सर्वांना विनंती आहे 2 मिनटं सर्वांनी जागेवर बसा. सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी संपन्न होत असणारा अखंडानंद सप्ताह सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी हरिभक्त परायण संजय नाना दोंडगे महाराज नाशिक, संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष, 12 ज्योतिर्लिंगपैकी असणारं त्र्यंबकेश्वर आणि अशा तीर्थक्षेत्रामध्ये असणारे महाराज, आपल्याला खरं तर आपल्याला या भूमीचं खरं तर आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आज महाराज आपल्याला अनेक वर्षानंतर या ठिकाणी प्रथमच आपल्या नाहवरानगरीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी एकदा टाळ्याच्या गजरात महाराजांचं स्वागत करूया. कारण साधू संतांचे असे पाय जरी आपल्या भूमीला लागले तर आपल्याला नक्कीच आपला सर्वांचाच उद्धार होईल, आपल्या सर्वांना आशीर्वाद नक्कीच लाभतील. या ठिकाणी आजची कीर्तन सेवा या ठिकाणी बबनराव हरिभाऊ कुटे यांची या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. त्यामध्ये सन्माननीय बाळासाहेब निवृत्ती कुटे आपणाला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि महाराजांना या ठिकाणी सन्मानित करावं. खरं तर महाराजांचा आज एक अतिशय चांगला योग आहे. आपल्या नाहवरानगरीमध्ये मल्लिकार्जुनच्या भूमीमध्ये आज कीर्तन सेवा देत असताना या ठिकाणी महाराजांना महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्य सांस्कृतिक कीर्तन क्षेत्र पुरस्कार या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी नुकताच प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी आपल्या नाहवरानगरीमध्ये प्रथमच या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतो आहे. या ठिकाणी मी विनंती करेल या ठिकाणी माऊली साठे आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं
आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण पोशाख या ठिकाणी वस्त्रदान आपण देतोय ते चंद्रकांतजी आनंद यांच्या माध्यमातून, आणि ते वस्त्रदान आपल्या शुभ हस्ते महाराजांना आपण या ठिकाणी करावं. त्याचबरोबर महाराजांच्या समवेत आलेले सन्माननीय अविनाशजी सूर्यवंशी, खरं तर आपले न्हावऱ्यातील माऊली सूर्यवंशी हाय शेजारी, या ठिकाणी त्यांचे पुतणे या ठिकाणी खरं तर संत या ठिकाणी त्यांचे योगदान चला वारीला या चला वारीला जाऊया या चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनल या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर परदेशातपर्यंत या ठिकाणी यूट्यूब चालवतात. त्यांचं एकदा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी न्हावरागावचे माजी उपसरपंच शरदराव पवार, आपणाला विनंती आपण महाराजांना या ठिकाणी अविनाश महाराजांना पण श्रीफळ द्यावं. त्याचबरोबर महाराजांच्या समेत या ठिकाणी सुरेशजी महाराज गुजरे या ठिकाणी आपणही उपस्थित आहात. या ठिकाणी आपलाही सन्मान नानासाहेब कुटे, आपणाला विनंती आहे महाराजांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. त्याचबरोबर खरं तर अनेक वर्षापासून आपल्या अखंडानाम सप्ताहामध्ये अगदी संस्थापक म्हणून या ठिकाणी मृदुंगाचार्य म्हणून या ठिकाणी सेवा दिली ते हरिभक्तपरायण यशवंत आबा भोसले मृदुंगाचार्य. आज देखील त्यांनी मृदुंग वाजवला, परंतु ज्या जागा आहे त्या अप्रतिम जागा आहेत या ठिकाणी आपण दाखवलात. त्यांचं एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. 50 वर्षाची प्रदीर्घ सेवा देत असताना मी बाजूला का आबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान अंकुशराव सोनवणे भजनी मंडळातील सदस्य, आपणाला विनंती आहे त्वरित आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि महाराजांना सन्मानित करावं. त्याचबरोबर चला अंकुशराव आहेत का? अंकुशराव सोनवणे आहेत का? चला लवकर व्यासपीठावर आपण उपस्थित व्हावं. चला लवकर या. या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची रूपरेखा आपणासमोर थोडक्यात या ठिकाणी विशद करतोय. आज ज्यांचं या ठिकाणी प्रवचन सेवा समर्पित झाली ते आपल्या हरिकीर्तनासाठी सात्संगत करणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण या ठिकाणी उत्तम महाराज ढवळे महाराजांची नियोजित वेळेत त्या ठिकाणी सेवा झालेली आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. उद्याची कीर्तन सेवा काका प्रवचन सेवा बदल नाही ना या ठिकाणी. उद्याची प्रवचन सेवा संजय महाराज भाटी आपल्या गावातीलच सुपुत्र या ठिकाणी त्यांची या ठिकाणी सेवा होईल. आणि उद्याचं कीर्तन हरिभक्तपरायण चांगदेव महाराज काकडे परतूर या ठिकाणी महाराजांची कीर्तन सेवा नियोजित वेळेमध्ये होईल. अगदी 2 मिनिटामध्ये आपल्याला कार्यक्रमाची रूपरेखा आपणासमोर हे पहा. लकी ड्रॉ माध्यमातून सांगा माऊली कोणास लाभे हे संतांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ग्रंथ देतोय. या ठिकाणी सकाळचे पत्रकार सन्माननीय भोयटे सर यांच्या वतीने ग्रंथ हे दिले जातात. पहिली चिठ्ठी आलेली आहे महिला भगिनीतनं रत्नमाला दत्तात्रय वेताळ आहेत का? रत्नमाला दत्तात्रय वेताळ आपल्या दत्तात्रय महाराज वेताळ पोस्टमन अखंड हरनाम सप्ताहामध्ये भजन कीर्तनामध्ये दर सोमवार एकादशी या ठिकाणी महाराज पोस्टमन महाराज या ठिकाणी सेवा करत असतात. आज त्यांच्या सौभाग्यवतींना या ठिकाणी ज्ञानेश्वरी लाभलेली आहे. टाळ्या वाजवा. धन्यवाद. या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सार्थ ज्ञानेश्वरी यांना दिली जाईल. तदनंतर दुसरी चिठ्ठी या ठिकाणी आलेली आहे. दुसरी चिठ्ठी या ठिकाणी आलेली आहे. सांगा माऊली कोणास लाभे. ज्याच्या भाग्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची सार्थ ज्ञानेश्वरी प्रत लकी ड्रॉ माध्यमातून मिळेल त्यांचं नाव जाहीर महाराजांकडून या ठिकाणी चिठ्ठी आलेली आहे. तान्हाजी राजे निंबाळकर बघा नवीनच या ठिकाणी तान्हाजी राजे निंबाळकर आपल्या भजनी मंडळामध्ये त्यांचा नवीन इनिंग झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने भजन शिकतायत. त्यांचंही टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया. आपणाला महाराजांच्याच हस्ते या ठिकाणी माऊलींची प्रत सार्थ ज्ञानेश्वरची प्रत या ठिकाणी घेऊन जावी. एक 2 मिनिटं कृपया उठू नका. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या न्हावरे गावातील किसान युवा क्रांती संघटना अध्यक्ष यामध्ये संभाजीराव कांडगे, त्याचबरोबर सदस्य विकासराव भगत आणि
हिरामन करपे हे खऱ्या अर्थाने महाराजांच्या देवळा गावी तालुक्यामध्ये या ठिकाणी तिथं चालू असणाऱ्या अनाथ मुलांसाठी एक चांगली संस्था शिवनिश्चय ही संस्था काम करते आणि त्या ठिकाणी ही सर्व आपले न्हावऱ्यातील मंडळी त्या ठिकाणी काम करतात. महाराजांचा त्या ठिकाणी त्यांच्या वतीने सत्कार झालेला आहे. त्यांचंही आपण टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी स्वागत करूया. आणि अजून एक महत्त्वाची दुग्ध शर्करा योग खरं तर आपल्या न्हावरे गावातील भूषण महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेबजी काळे यांना नुकताच या ठिकाणी नाशिक शिन्नर येथे संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन 2024चा या ठिकाणी लाभलेला आहे. टाळ्याच्या गजरात त्यांचंही आपण स्वागत करूया. खरं तर आज तुमची पंगत पण होती. आपल्या वडील वारसांचा आपण या ठिकाणी वसा खरं तर चांगल्या पद्धतीने चालवला आहे. या ठिकाणी आपलाही सन्मान होतोय. प्रकाशनानं भैरट कृपया आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावं आणि महाराजांना या ठिकाणी सन्मान करावं. त्याचबरोबर हा सन्मान खरं तर ज्यांच्या शुभ हस्ते झाला ते सन्माननीय माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे, पद्मश्री राहीबाई पोपरे आणि आमदार रविकांत तुपकर या मान्यवरांच्या हस्ते खरं तर हा भव्य दिव्य असा सत्कार त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाला एक भूषण म्हणून लाभला आहे. खरं तर अजून एक गोष्ट तंटामुक्ती समितीमध्ये महाराष्ट्र शासनाचे 10 लाख रुपयाचं बक्षीस आपल्या गावाला हे त्यांच्यामुळं मिळालेलं आहे. त्यांचे या ठिकाणी आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये कार्यक्रमाची सूचना एक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. हे महाराजांनी आपल्याला पवित्र ज्ञान देत असताना आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे. एक लक्षपूर्वक ऐका. आपण प्रत्येकजण या ठिकाणी या कार्यामध्ये आपण खारीचा वाटा उचलतोय. प्रत्येकजण तन मन धनाने या ठिकाणी सेवा करतोय. अगदी कचरा साफ करण्यापासून तर या ठिकाणी वरील सेवा करणारे सर्व मंडळ असतील, सर्व सप्ताह समिती असतील, सर्वजण तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य करतात. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला अन्नदानाचं सौजन्य दिलं. त्यामध्ये सर्वश्री मारुती तात्याबा कांडगे, सुनील जगन्नाथ कोरेकर, राजेंद्र सदाशिव देशमुख, रामचंद्र दिनकर कोरेकर, संजय जुंबर सोनवणे, संभाजी आनंदराव कोरेकर, प्रमोद रोहिदास कोरेकर, बाप्पूसाहेब चंद्रकांत काळे, अमोल राजेंद्र कांगुने. त्याचबरोबर संध्याकाळची पंगत शिवाजी दोंडीबा गायकवाड, श्री अंकुश काशीनाथ सोनवणे, यशवंत लक्ष्मण सोनवणे, श्री प्रदीप बाळासाहेब गायकवाड, रंगनाथ शिवराम गायकवाड, बबन दोंडीबा गायकवाड यांची. आणि उद्याची या ठिकाणी शनिवारी श्री सीताराम नामदेव कोरेकर, महादेव सीताराम जाधव, रामचंद्र बाळासाहेब सरके, रोहिदास लक्ष्मण सरके, बाळूचंद्र जाधव, कोळपे गुरुजी, बबनराव बाबूराव नागवडे व परिवार. आणि दुपारचं जेवण संतोष दिनकर वेताळ, श्री किशोर दिनकर वेताळ, श्री संतोष रतनचंद गेलोत, प्रकाश मोतीलाल गेलोत, रणजित रामचंद्र गेलोत, श्री किरण संभाजी नवले. आणि उद्याचं संध्याकाळचं जेवण या ठिकाणी होईल. त्यामध्ये सन्माननीय शिवाजी दोंडीबा गायकवाड, अंकुशराव काशीनाथ सोनवणे, श्री यशवंत लक्ष्मण सोनवणे, श्री प्रदीप बाळासाहेब गायकवाड आणि रंगनाथ शिवराम, श्री पांडुरंग गंगाधर आनंदे, बाळासाहेब विष्णू खंडागळे, अजित मारुती गावडे, बबनराव किसनराव गारगोटे, रामचंद्र गेनभाऊ गारगोटे, जयसिंग गेनभाऊ गारगोटे, लक्ष्मणराव गेनभाऊ गारगोटे, किशोर होले, भाऊसाहेब सोन्याबापू गारगोटे आणि आप्पासाहेब सोन्याबापू गारगोटे या मंडळींचं अन्नदात्यांचं उद्या भोजन होईल. सर्वांनी याची नोंद घ्यावी.